नमस्कार माऊली. एका गावी एक शेतकरी राहत होता. बरीच वर्ष त्यांनी दारिद्र्यामध्ये आपलं आयुष्य घालवलं. निसर्गाची काही योग्य साथ नव्हती, पीक पाणी योग्य होत नव्हतं, पण तरी देखील त्यांनी कष्ट घेणं कधी थांबवलं नाही. तो म्हणे, भगवंत माझी परीक्षा बघतोय. मी त्याच्या या संकटाच्या डावामध्ये एक वेळ पराभूत होईन, पण अखेरच्या श्वासापर्यंत लढत मात्र राहीन. माझ्या हाती कर्म करणं आहे, दुसरं माझ्या हाती आहेच काय, पण मी त्याच्याशी इतका समरस होऊन कर्म करीन, त्यामुळे मी त्या देवाला भाग पाडीन मला जे हवं ते माझ्या पदरात टाकायला. किती हा आत्मविश्वास माऊली. यातून शिकण्यासारखं हेच की संकट हे त्यातून सुटण्याचा मार्ग घेऊनच येतं. आपण फक्त विचारानं ते शोधलं पाहिजे आणि आपले प्रयत्न ते जर प्रामाणिक असतील, योग्य असतील, तर ईश्वर त्याच्या पुढे नमतोच आणि आपल्याला योग्य ते फळ मिळतच माऊली. अरे बोलले बघा. अरे काय झालं? अरे काय झालं? अरे बघा. हो धरा दादा. हो धरा दादा. उचला ना. घ्या घ्या. मंदिराकडे घ्या. मंदिराकडे इकडे घ्या. इकडे घ्या. घ्या वरती घ्या. बसा. दादा. ओ दादा. पाणी घे, थोडं पाणी घ्या. बरं वाटतंय का आता? बरं आहे. अहो कोण तुम्ही आणि कुठून आलात? कुठून तुम्ही? बरं वाटतंय ना आता? खरंच का तुम्ही? चक्कर आली एकदम. बरं आहे व्यवस्थित. बसा नीट बसा. ठीक आहे आबाई. हा काळजी घ्या जरा. काळजी घ्या. हे ठेवा तुमचं. नाही बाबा चला. सोडू म्हणता? कुठे सोडू? अरे या इथं थोडं पुढे गेल्यावर देवीचं देऊळ आहे, तिच्या पायाशी नेऊन सोड मला. हे बघा आजी, असल्या कार्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. मला अनेक महत्वाची कार्ये मार्गी लावायची आहेत. तुम्हाला मी त्या मंदिरात सोडू शकणार नाही. किती हट्टी आहेस रे तू. जरा वाटवाकडी केलीस, तुझी गाडी वळवलीस आणि मला सोडवलंस तर पुण्य लाभल. हे बघा आजी, हवं तर मी तुम्हाला घरी घेऊन जाईल, पण त्या देवळात मी काही जाणार नाही आणि तुम्हालाही सोडणार नाही. कोण आहात तुम्ही? व्यापारी दिसतोयस. तुझं सर्व साहित्य आमच्या स्वाधीन कर. नाही, माझे कष्टाचे धन येते, मी असे कसे देईन तुम्हाला? हो मालक, हो असे काय करता? हो हे दरोडेखोर आहेत, यांच्या हातात हत्यार आहेत. ऐकलास? त्या म्हाताऱ्याचा ऐक, नाहीतर तुझं धन आणि तुझ्या जीवालाही तू मोक्षेल. नाही सोड. भगवंताच्या कृपेपेक्षा तुला तुझ्या कर्तृत्वावर लई विश्वास होता ना? काय रे, आता काय केलं तुझ्या कर्तृत्वानी?
तुझ्या कर्तृत्वानी तुझी सोबत सोडली आणि आणून सोडलं तुला इथं भगवंताच्या पायाशी. आता नाही आजी, माझे फक्त धन हिरावून घेतले आहे. माझा विश्वास नाही, माझी उमेद नाही, माझा प्राण अद्याप आहे. तेच, तुझे प्राण अजून शिल्लक आहेत, कारण तुझ्या पाठीशी तुझ्या बायकोची पुण्याई आहे. अरे भगवंताची सेवा करती ती, भगवंतामुळं पदर पसरती, म्हणून हे प्राण शिल्लक आहेत तुझे. माझं घर, माझं धन. संसार नेहमी आपल्याकडे जे आहे त्याच्या वाटपाने करावा असे म्हणतात. त्या 4 मुद्रा आहेत, यातील 2 मुद्रा तुझ्याकडे असू दे. आपल्या संसारासाठी लागणाऱ्या सर्व जिन्नस यातून घेऊन ये, आणि या 2 मुद्रा मी माझ्याकडे ठेवतो. आता या 2 मुद्रांच्या आम्ही 200 मुद्रा करत नाही तोपर्यंत घरी परतणार नाही. फुले घ्या, फुले. अहो दादा घ्या. अहो अरे येडा का खुळा तू, इथं बसल्यावर कोण घेणार तुझ्याकडनं फुलं? प्रत्येकाचं एक ठिकाण ठरलेलं असतं, आणि फुलं इकायचं योग्य ठिकाण देवळा बाहेर आहे. इथं पाराव कोण घेईन तुझ्याकडनं फुलं? हे बघा, मी माझा व्यवसाय कुठे करावा हे कुणी सांगायची गरज नाही मला. ते मला उत्तम प्रकारे माहिती आहे, आणि मी फुलांचा व्यापार इथेच बसून करून दाखवेन, ते देखील यशस्वीपणे. परंतु त्या मंदिराबाहेर जाणार नाही. गेल्या 8 दिवसात एक अन्नाचा घास तरी दिला कोणी तुला? हा, बर तुझ्या कर्तृत्वानं तरी दिला का तुला अन्नाचा घास? नाही ना. आणि तू असाच अडून राहिलास तर तुझा उद्या जीव सुद्धा राहणार नाही. आता मी सांगते ते ऐक. मंदिराच्या बाहेर कुणी पुण्यवान अन्नदान करतोय, त्याचा वसा आहे तो. ते अन्न तू घे, त्यानं तुझा जीव वाचेल. माते, मला ही माझी नवीन वस्त्रे खूप आवडली आहे. मला अशीच अजून वस्त्रे आणून देशील? हो बाळा, तुझी ही देखील इच्छा लवकरच पूर्ण होईल. आता आपले पूर्वीचे सुखाचे दिवस परत येणार आहेत. वैभव, संपन्नता आणि समाधान. मालिनी, अगं ऐकलेस का? काय ग? मी हे धान्य घेऊन आले आहे, जे आज आपल्याला दळायचं आहे. ऐक, बरं केलंस बाई, तू येतानाच हे धान्य घेऊन आलीस. आता ही पूजा संपन्न झाली की मग आपण ह्या कार्यात प्रारंभ करू. हे घे, ही घे फुले, आजच्या वैभव लक्ष्मीच्या पूजेसाठी कामी येतील. खरं सांगू का शकुंतला, ह्या व्रताच्या पूर्ततेत जितका माझा सहभाग आहे तितकाच महत्वाचा सहभाग तुझा देखील आहे. तुझ्या विना मी हे व्रत कसे पूर्ण केले असते? अगं मालिनी, माझ्या पदरी देखील याच पूजनामुळे पुण्य जमा होईल, हीच माझी भावना. आणि ईश्वर सेवाही होईल, हा माझा स्वार्थ. चल पूजेस प्रारंभ करू. चल. अहो दादा ऐका, असं ओ दादा ऐका ना. शेठ ऐका ना. ऐका ना. हो ऐका ना. हो असा छळ का करताय आमचा? ऐका ना शेठ. हो ऐका ना, मी तुम्हाला सांगितलं ना, आणखीन काही दिवसांची मुदत द्या आम्हाला. काय आणखी काही दिवस? असे काय होणार आहे काही दिवसात? गुप्तधन मिळणार आहे की स्वर्गातून थेट तुमच्या घरात धनवर्षा होणार आहे? अहो अहो, असे निष्ठुर नका वागू आमच्याशी. आमच्या प्रतिष्ठेचा तरी विचार करा. जर तुम्ही आमच्या सोबत असे वागलात तर बाहेरील जग काय विचार करेल? कोण मान देईल आम्हास? याचा विचार धन उसने घेण्या अगोदर करायला हवा होता. आधीच झोळी फाटकी, त्यात हे उसनेपणाचे ओझे कशाला घ्यावे? ते काही नाही. आता आमच्या धनाच्या इतकेच घरातील ऐवज आम्ही घेऊन जाणार. बघू कोण अडवते आम्हा असते. हे घे तो माठ. नाही.
त्या माठास हात लावू नका. आता हा माठ पारखून घ्यायलाच हवा. बघू तरी काय दडवलंय यात. देविका, अगं काय हे एवढे अलंकार कधी घेतलेस तू? आणि मला याची अजिबात देखील कल्पना नाही. कुठून आणलेस एवढे अलंकार? छान. आता आमच्या समोर एक खोटे वर्तन करतात, जसे की या अलंकाराबद्दल काहीच माहिती नव्हती. नाहीतर काय, स्वतः इतके सारे अलंकार लपून ठेवले आणि आमचे धन मात्र चुकवण्यास विलंब लावतोस. अरे लाज कशी वाटत नाही? नाही हो, खरंच खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. मला यातले तीळ मात्र देखील माहिती नाही. देविका, आता तूच सत्य सांग. एवढे अलंकार कुठून आणलेस? एवढे धन कुठून आले तुझ्याकडून? अहो अहो, ते मी असेच अनेकांकडून धन मागितले. त्यातील काही माझे होते, तर काही इतरांकडून घेऊन आलो होतो. त्यातले काही अलंकार माझे देखील नाहीत. ते मी असेच जमवले. छान. बघितलंच, म्हणजे नुसतं आमच्याकडूनच नाही, तर अजून किती लोकांकडून धन आणि अलंकार उचलले म्हणायचं. हो नाही, अंथरून पाहून पाय पसरावेत हे शिकवलं नाही का रे तुला? आता या अलंकारावर तुमचा नाही, आमचा अधिकार आहे. हे धन आमचे आहे आणि जेव्हा तुम्ही धन घेऊन याल तेव्हाच हे अलंकार तुम्हाला मिळतील. अहो नका असं करू. ऐका माझं शेठ, ऐका ना माझं शेठ. अलंकार हो शेठ, ऐका ना शेठ, ऐका ना. ओ शेठ, चला रे. शेठ ऐका ना. ओ नका नेऊ धन. ओ धन नका नेऊ. ए दादा तू तरी ऐक. ए ऐक ना. ए नको नेऊ. ओ शेठ, ओ शेठ, धन नका ना नेऊ. मी तुमचं धन तुम्हाला परत देतो. ओ ताई सांगा ना त्यांना. शेठ, आमचं धन आम्हाला परत द्या. शेठ, मी तुमचं धन तुम्हाला परत करतो. मला थोडाच वेळ द्या. मंडळी, पाहिलीत भगवंताची लीला. तोच आपल्याला मार्गदर्शन करत असतो. त्याच्यासाठी आयुष्य हा एक अनामिक खेळ आहे. आपल्या आयुष्याची दोरी त्याच्या हातात असते. म्हणून माणसाने कुठलीही वाट चालत असताना त्याच्यावर विश्वास ठेवावा. तो जे ठरवेल तेच आपल्या आयुष्यात घडत असते. मनुष्याने त्याची भक्ती करावी, ती देखील निरपेक्ष भावाने. त्यातच आपले हित असते. खरोखर ही भगवंताचीच इच्छा आहे. ही मूर्ती तुमच्यासह तुमच्या घरी यावी. आता एक काम करा, ही मूर्ती घरी घेऊन जा आणि त्याची प्राण प्रतिष्ठापना करा. घशाला अगदी कोरड पडले. या
थोडस पाणी तरी पिऊया आपण. अरे खूप खोल दिसते विहीर. खूप जुनी दिसते. होय ना. काय सांगताय? होय. बघूया तरी. हो की खूपच खोल दिसते विहीर. अरे 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 मूर्ती. अरे अरे मूर्ती. अरे माझ्या भगवंताची मूर्ती पडली माझी. अहो तुम्ही काय काम टाकली नाही? हे परमेश्वरा, तुमच्या हातात माझ्याकडून काय पाप घडलंय? अहो शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, तुम्ही काय मुद्दाम नाही पाडली, चुकून विहिरीत पडली तुमची मूर्ती. अहो मला ह्या मूर्तीची माझ्या घरी प्राण प्रतिष्ठापना करायची होती. हे बघा, तुमच्या हातून अनवधानाने मूर्तीचं विसर्जन झालं असेल. आता असे करा, नवीन मूर्ती घ्या आणि तिची प्राण प्रतिष्ठापना करा. अहो नाही नाही, मला ही मूर्ती काढावी लागेल. आता हा एकच उपाय आहे. नाही, मी मूर्ती काढणार. खूप आणि काय त्यात माहित नाही आपल्याला. बोलशील नका करू. अहो नाही नाही, मी अशा भगवंताला सोडणार नाही. अहो पण विहीर खूप खोल आहे. मला मूर्ती काढावी लागेल. नको 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 नको, खोल आहे. नाही, माझ्या भगवंताची मूर्ती. चला चला आपण जाऊया बाबा. तो काय ऐकत नाही. अगदी चला, निघा निघा निघा. माऊली, मनाची समजूत कशी काढावी हे एक मोठं कोडच आहे. सतत असमाधानी, सतत अस्वस्थ असलेलं मन नेहमीच दुसऱ्याच्या वाईटावर टपून बसलेलं असतं आणि त्यासाठी प्रयत्नशीलही असतं. दुसऱ्यांच्या दुःखातच स्वतःचा आनंद शोधणार आणि सतत असूयेनं भरलेलं मन कधीच चांगला विचार आणि कृती करू शकत नाही. आणि आपल्याला तर अपेक्षित आहे शांत, समाधानी आणि तृप्त असं मन. पण मानवी मनाचा हा स्वभावच आहे की ते नकारात्मक शक्तीकडे अधिक आकृष्ट होतं. तेव्हा आपल्या मनातील सत्कर्म आणि समाधानाच्या दिव्यानी त्याला सकारात्मक बनवता आलं पाहिजे. तिमिरातून तेजाकडे नेता आलं पाहिजे. प्रत्येक जीव जर असं आचरण करील तर आपलं आचरण नक्की सुधारेल.